नमस्कार. 4-5 दिवसापूर्वी लातूरचे प्रसिद्ध डॉक्टर राठोड यांनी आत्महत्या केलेली. तुम्हीच सांगा, आत्महत्या किती स्वस्त झाली आहे. कुणी उठायचं आत्महत्या करायची, कुणी उठायचं एकमेकांना मारून. आत्महत्या नाही, मरण स्वस्त झालेलं आहे. म्हणजे किती काय ह्या लोकांना झालेलं हेच. काहीही मनाविरुद्ध नको. मनाविरुद्ध काही झालं की ते तयारच आहे तर मारायला आणि मरायला. स्वतःही मरतात, समोरच्यालाही मारतात. आत्महत्या करणारा निघून जातो, पण तो विचार करत नाही आपली बायको, लेकरं, परिवार, आई, वडील ह्यांचा अजिबात विचार नाही, फक्त स्वतःचा विचार. म्हणजे माणसं स्वार्थी झालेले आहेत. पूर्वीच्या काळी किती त्रास व्हायचा, इतका त्रास ती खरोखर बऱ्याचदा वाटायचं मरून जावं का, पण नाही, हिम्मत नव्हती. का? इतक्या जिम्मेदाऱ्या पार पाडायच्या होत्या. लेकरं, वळून बघितलं तर मायबाप, पुढे बघितलं तर आपली अवलाद. म्हणजे शक्य नव्हतं. आणि आता मला हे नाही मिळालं की चालले मारायला, ते नाही मिळालं की चालले मारायला किंवा मारायला. बघा, अति हव्यास, अति लोभ नको करायला. एवढं कशासाठी हो? काय करणार आहे तेवढा लोभ करून? एक पलंग असला झोपायला आणि 10 पलंग असले तरी तुम्हाला काय 10 लागणार आहेत का? एकावरच झोपाल ना तुम्ही. सगळे फालतू धंदे, त्यातून मग अशा वाटा घ्यायच्या, मार्ग लागायचा त्याला, ज्याला की काहीच अर्थ नसतो. म्हणजे शेवट वाईटच करून घेणार ना तुम्ही. अति कमवून काहीतरी म्हणून त्या, मला करेक्ट माहिती नाही, पण मला जेवढं कळालेलं आहे, जेवढं मी वाचलेलं आहे तेवढं सांगते. कर्ज होतं म्हणा. का कर्ज केलं? कशासाठी? एवढं आपल्या अंथरून पाहून पाय पसरावेत हे आमचंच बरोबर आहे, जुनी म्हण. पण आता त्याला नवीन सुधारणा केली. नाही, पाय पसरावेत आणि तेवढं अंथरूण तयार करावं. अवकात बघून वागायचं असतंय. करोडो अब्जोनी तुम्ही कर्ज काढता आणि ते फेडताना त्रास होतो आणि मग मरणाचा मार्ग अवलंबता. म्हणजे तुम्ही काय कमवलं सांगा? काही नाही. फक्त हव्यास, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, घ्या अजून. दुसरी गोष्ट, मोठे गावकरचं उदाहरण घ्या. किती उत्पन्न होतं, किती कमाई होते. अरे तुला एकुलता एक मुलगा, किती हाव त्यातून वाईट मार्ग निवडायचे आणि शेवट कुठं? जेल, तुरुंग. अति हव्यास, अति हावरटपणा केलं ना, सगळं इथं सोडून जायचंय हे माहीत असूनही. बरं, पाहिजे तेवढ्या तुम्हाला सुख सुविधा मिळालेल्या आहेत, पाहिजे तेवढी प्रॉपर्टी आहे, तरी तुम्ही अजून कमवायचा. कोणासाठी कमवता? अजून म्हणजे किती? स्वतःचा नाश करून घेणे इतकी कमाई. बघा, प्रत्येक ठिकाणी एक तर स्वार्थ आहे, कुटुंब कलह आहे त्यात, अजून ज्यांच्या परिवारात अतिशय टेन्शन. ह्याच 4 दिवसात आणखी घटना मी वाचली. शिक्षक 2 आपल्या लेकरांना घेऊन गाडीत बसवली लेकरं, आणि गेला तो थेट ती गाडी घेऊन पाण्यात गेला आणि आत्महत्या केली. 2 लेकरांचे. सांगा, त्रास कोणाला नाही? प्रत्येकाला आहे. असं नाही की त्रास न होता तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्हाला त्रासच नको आहे सगळं पाहिजे. किती चुकीचं आहे बरं. त्रास नको तर काही नको ना, तुम्ही गप्प बसा, आहे तेवढ्यात गप्प राहा. वरिष्ठांनी त्रास दिला, केली आत्महत्या. बायकोने त्रास दिला, केली आत्महत्या. नवऱ्याने त्रास दिला. प्रत्येक गोष्टीचा मार्ग तोच आहे का? का पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी नव्हत्या? होत्या. त्यांच्या अवकातीनं त्यांच्यावर कर्ज पण होतं, घरात कलह पण होते. जे आत्ता आहे ना तेही होतं पूर्वी, पण आत्ताच्यांना सहन करायचं नाही, सहनशीलता नाही. माझं सगळं छान झालं पाहिजे, माझा परिवार छान, माझी बायको छान, माझी आई छान,
वरिष्ठही माझ्याशी गोड गोड बोलले पाहिजेत, बिझनेस छान झाला पाहिजे, सगळीकडे छान छान कसं मिळेल बरं? शक्य नाही. हे तुम्ही डोक्यातून काढून टाका आणि तुमची मानसिकता बदला थोडं. तुमच्या मेंदूची वाढ झाली नाही का म्हणते? खुंटलेल्या मेंदूचे आहेत का तुम्ही? काही झाले की पळ मरायला, काही झाले की पळ मरायला. एवढेही स्वार्थी नका बनू ना. मायबाप आहेत ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आणि तुम्ही ज्यांना जन्म दिलाय ते पण आहेत तुमच्या पुढे. काहीतरी झालं मनाविरुद्ध मुलगा आला, स्थळ आलं लग्नाला की नेलं डोंगरावर दिलं ढकलून. काय बापरे, मुश्किल आहे बाबा. ह्या कलियुग आहे का? हेच आहे का जगणं? आमच्यासारख्यांना तर नको, हे नको. आम्ही आमचा काळ खूप छान जगलो आणि अजूनही छानच जगतोय. फालतू ठीक आहे ना, मला माझं पेन्शन मिळतंय बस झालं. मुलांनी कमवा आपलं आपलं पोट भरा. नाही, मुलासाठी कुठंतरी मी चोऱ्या माऱ्या करायच्या का? हावरटपणा कशासाठी? गप्प बसा. जेवढं आहे त्यात समाधान माना. चांगले राहा, शांत राहा, हव्यास करू नका, लोभीपणा काढून टाका आणि सहनशीलता वाढवा. सहनशीलता वाढवलं ना, सगळे त्रास माणूस सहन केलाच पाहिजे माणसाने आणि चांगल्या प्रकारे राहिलंच पाहिजे. मला हे सहन होत नाही, ते सहन होत नाही, तर हे नखरे झाले. आमच्या गावरान भाषेत म्हणतात बघा, राग येऊ दे नका, माजुरीपणा म्हणतात. उठसूट मरणाकडे पळायला.